ओ एंटर ऑफसेट साठी 10चं डिस्टन्स द्यायचं. ही लाईन लेफ्ट साईडला, ही लाईन राईट साईडला, ही वरती, आणि ही लाईन खालच्या साईडला. ठीक आहे. आता ही टोटल जी लेंथ आहे इकडच्या साईडने ती 46 ची दिलेली आहे. आणि ह्या साईडला 26, 33 प्लस ही रेडियस 7ची आणि इकडनं 9ची. तर ही अशी लेंथ दिलेली आहे. हाईट जी आहे ती 36चा डायमीटर आहे. तर सगळ्यात पहिला आपण इथे कॅल्क्युलेशन करून घेऊ. 26 प्लस 33 प्लस 9 प्लस 7, तर ही 75 ची लेंथ झाली. या पॉईंट पासून इथे. तर हा आपण फ्रंट व्ह्यू घेऊ आणि हाईट झाली 36 ची. तर 75/36 आपण एक पहिला रेक्टँगल काढून घेऊ. त्या साईडने आपण बघतोय तर लेफ्ट व्ह्यू दिसतोय, लेफ्ट व्ह्यू काढून आपण राईट साईडला, किंवा आपण थर्ड अँगल मेथडने काढू. थर्ड अँगल मेथड मध्ये फ्रंट व्ह्यू खाली राहील, टॉप व्ह्यू वरती राहील, लेफ्ट साईडला लेफ्ट व्ह्यू रोड राहणार. सगळ्यात पहिला मी लेअर सेट करतो. व्ह्यूज, डायमेन्शन्स, इथे राईट क्लिक करून रिनेम लेअर करतो. डायमेन्शन्स, इकडनं कलर आपल्याला सेट करता येईल. तर टॉप व्ह्यू वरती असणार आहे, फ्रंट व्ह्यू खाली. ओके. आणि लेफ्ट व्ह्यू दिसतोय तर लेफ्ट साईडला लेफ्ट व्ह्यू, म्हणजे इकडे आपल्याला लेफ्ट व्ह्यू काढायला लागेल, इकडे टॉप व्ह्यू आणि इकडे फ्रंट व्ह्यू. 75 ची लेंथ होती. या पॉईंट पासून इकडे 75 एंटर. 36चा डायमीटर होता तर 36 ची आपण लेंथ काढू. पहिला ते हा रेक्टँगल काढून घेऊ. त्यानंतर मग आपण सर्कल ड्रॉ करू. आता हा जो सर्कल आहे ते इकडनं 7चा आणि हे 33 म्हणजे 40च्या डिस्टन्स वरती आपण सर्कल काढणार आहोत. फोर्टी एंटर. सी एंटर करायचं. सेंटर पॉईंट दिला आणि हा डायमीटर दिला. त्याच्यानंतर मग आतला सर्कल 26 डायमीटर आहे. सी एंटर, सेंटर पॉईंट दिला, कटिंगची रेडियस दिली. त्यानंतर मग इकडचं सर्कल दिसेल. या पॉईंट पासून इकडे 7चा डिस्टन्स आहे आणि 7ची रेडियस. 12 एंटर. या पॉईंट पासून इकडे 7 एंटर. जराशी एक्स्ट्रा लाईन काढू. सी एंटर, सेंटर पॉईंट दिला आणि परत 7ची रेडियस. आतला सर्कल ड्रॉ करू. आतला सर्कल आणि डायमीटर. हा आपण फोर्थ क्वाड्रंटला का काढतोय? आपण काल आपण काय बघितलं होतं, फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल मेथड बघितलं होतं. थर्ड अँगल मेथड मध्ये फ्रंट व्ह्यू कुठे असतो? थर्ड अँगल मेथडने आपण ड्रॉ करतोय. थर्ड अँगल मेथड मध्ये टॉप व्ह्यू वरती फ्रंट व्ह्यू खाली, लेफ्ट साईडला लेफ्ट व्ह्यू असतो, लेफ्ट हँड साईडला लेफ्ट व्ह्यू.
आता इकडनं आपण बघत असू तर हा लेफ्ट व्ह्यू आहे. लेफ्ट व्ह्यू आपण लेफ्ट साईडलाच ना, कळते का? हम्म. इथे समजा तू उभा असशील, ठीक? तुझं जे फेसिंग आहे ते इकडच्या साईडला तू फेस करतो, इकडे बघतोयस तू. तर हा लेफ्ट व्ह्यू हा. झाला. लेफ्ट व्ह्यू ड्रॉ करणार लेफ्ट साईडला. हम्म. सी एंटर केला, सेंटर सेंटर पॉईंट दिला आणि 5 ची रेडियस आहे. आता हे जे आहे मधून 4 चं डिस्टन्स दिलेलं आहे, ठीक? आता हा जो पोर्शन आहे आपल्याला रेक्टँगलच दिसेल. तर ही लाईन आपण काय करू, कम्प्लीट इथपर्यंत घेऊ आणि ह्यालाच ऑफसेट टाकून देऊ. हो एंटर, 2चा ऑफसेट. ही लाईन वरच्या साईडला, ही लाईन खालच्या साईडला, ठीक? त्यानंतर मग डिस्टन्स दिलेला आहे 6चा. ओ एंटर, 6चा डिस्टन्स दिला. ही लाईन वरच्या साईडला, ही लाईन खालच्या साईडला. आता ही जी लाईन आहे ही या सर्कल पर्यंतच असणार आहे, त्याच्या पुढे नसणार आहे. तर ह्याला ट्रिम करून घेऊ. टी आर इंटर ट्रिम, हे ट्रिम, हे ट्रिम, हे बाहेरचं पण ट्रिम करून घेऊ. लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन काय? कोणतं काय? लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन काय तुझ्या? म्हणजे मला पटलं नाही असून. म्हणजे i5 i7 वगैरे काय आहे लॅपटॉप पीसी? i7. i7 आहे. हा. इथे फक्त एक सेटिंग्स आहेत, ते फक्त ऑन करून ठेव. हा. इथे ग्राफिक परफॉर्मन्स असेल, 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर ग्राफिक परफॉर्मन्स हा ऑन ठेवता. लाईन्स वगैरे क्लिअर वगैरे कधी कधी दिसत नाही, तर त्या ऑन करायच्या. हा. इथे गेलंस तर इथे स्मूथ लाईन डिस्प्ले आहे, ऑन ठेवायचा आणि हार्डवेअर ऍक्सलरेशन जे आहे तो ऑन ठेवायचा. तर ह्याच्यामध्ये काय नाही, या पोर्शन मध्ये मटेरियल नाहीये, तर तेवढा पोर्शन आपण कट करून घेऊ. टी आर एंटर ट्रिम साठी हे ट्रिम केलं, हे ट्रिम केलं, ही लाईन ट्रिम, हे ट्रिम. इकडच्या साईडला काहीच नाही, हे डिलीट करून टाकू. ते पण आपण डिलीट करून टाकू. तर हा सर्कल इथपर्यंत येणार आहे, ठीक आहे? त्यामुळे आपण असं दाखवलं, म्हणजे हा फ्रंट फेस जसं दिसतोय ते आलं आणि त्याच्या मागच्या साईडला हे आलं. आता इकडे आपल्याला दोन्ही साईडला टँजंट आहे, ठीक आहे? तर या सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला जरासं पॅरामेट्रिक वापरायला ना, पॅरामेट्रिक मध्ये इथे हा ऑप्शन आहे. इथे आपण सगळ्यात पहिले सगळं सिलेक्ट करू आणि ऑटो कन्स्ट्रेंट करून टाकू. तर इथे काय आलेलं आहे, कॉन्सन्ट्रिक. हे जे 2 सर्कल आहेत हे काय झाले, कॉन्सन्ट्रिक झालेले, ओके? प्रत्येक पॉईंट आता इथे काय झालेलं आहे, कोइन्साइड झालेलं आहे. कोइन्साइड म्हणजे काय, समजा मी आता इथे एक लाईन ड्रॉ केली, ओके? इथे एक लाईन समजा मी मूव्ह केली, तर ही एवढी लाईन मूव्ह होते, ओके? पण ती जर का कोइन्साइड असेल, हम्म. सिलेक्ट करून ऑटो कन्स्ट्रेंट करायचं. समजा ते एक म्हणजे लाईन एक हे करून टाकलं ते सगळे लाईनला. काय, म्हणजे सगळे लाईन जे होते त्याला ऍज अ वन युनिट कन्सिडर केलं गेलं कन्स्टंट म्हणजे. कन्स्ट्रेंट्स अप्लाय केले. कन्स्ट्रेंट्स म्हणजे रेस्ट्रिक्शन्स अप्लाय केलेले आहेत, ओके? आता इथे हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट ह्याच्यावरतीच कोइन्साइड होणार आहे, ओके? हा. हा.
कॉन्सेंट्रिक म्हणजे आता एक सर्कल समजा मूव्ह केलं तर त्याच्यासोबत दुसरा सर्कल पण मूव्ह होऊन जाईल. ते दोन्हीचा सेंटर पॉईंट एकच झालेला आहे. त्यानंतर मग इकडे पण सर्कल कॉन्सेंट्रिक झालेलं आहे. इथे परपेंडिक्युलर आलेलं आहे. ही लाईन आणि ही लाईन परपेंडिक्युलर झालेली आहे. तर आपल्याला काय करायचंय, ही जी लाईन आहे या सर्कलला इथे टँजंट करायचं. तर दोन्ही साईडला टँजंट आहे. मी काय करतो, रॅन्डम लाईन ड्रॉ करतो. इथे ऑप्शन आहे टँजंटचा. हा सर्कल आणि ही लाईन टँजंट दिली. इथे रेडियसचा ऑप्शन आहे. या सर्कलला समजा मी रेडियस 18 ची आहे, ती देऊन ठेवायची. ओके, सध्या मी समजा दिली नाही, तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो बघू. हा सर्कल आणि ही लाईन समजा सिलेक्ट केली, तर हा सर्कल वरती शिफ्ट झाला. ओके, त्याचे रेडियस पण वगैरे चेंज वगैरे होऊ शकतात. चान्सेस राहतात कधी कधी त्याचे रेडियस चेंज होण्याचे. त्यामुळे आपण काय करणार, ह्याला आधी एक पॉईंट फिक्स करून घेऊ, जे रेडियस पण देऊन टाकू. त्याला टँजंट करून बघू. इकडचे पण रेडियस लॉक करून टाकू. हे पॅरामेट्रिक मी घेईन परत एकदा, पुढे आपला टॉपिक आहे पॅरामेट्रिकचा. हम्म. टँजंट सिलेक्ट केलं, ही लाईन आणि हा सर्कल. ओके, हा सर्कल खाली शिफ्ट झाला, तर ह्या लाईनला आपण काय, सर्कलला काय करू, फिक्स करून घेऊ आणि परत एकदा टँजंट करू. हा सर्कल पहिला घेऊ आणि नंतर मग लाईन घेऊ. ओके, परत सर्कल इकडचं शिफ्ट होतं, परत फिक्स वापरू. 2-3 पॉईंटची फिक्स करून घेऊ, म्हणजे तो मूव्ह होणार नाही. टँजंट हा सर्कल आणि ही लाईन. कळलं? हा. तर हीच लाईन आपल्याला मिरर करायची आहे. सिलेक्ट केली, MI एंटर मिरर. त्यानंतर मग हा फर्स्ट पॉईंट आणि ऑर्थो ऑन करून सेकंड पॉईंट द्यायचा. इरेज सोर्स ऑब्जेक्ट, नो. TR एंटर ट्रिम साठी एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ. आता यामध्ये सर्कल जो आहे आतल्या साईडला ट्रिम आहे. तर हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. याचा आता आपला टॉप व्ह्यू ड्रॉ करून घेऊ. टॉप व्ह्यू साठी डायमेन्शन आधी बघू. तर मॅक्सिमम ही लेंथ आहे 46 ची, आणि हीच आपण कॅरी कॅरी करणार होती. एल एंटर करायचं. या पॉईंट पासून 46 एंटर, इथून इथे, इथून इथे, इथून इथे, ही लाईन डिलीट. जो काय आपला टॉप व्ह्यू असेल तो ह्याच्या आतमध्येच असणार. आता इथे हा जो सिलेंडर आहे, तर सिलेंडरच्या पहिल्या आधी 2 लाईन ड्रॉ करून घेऊ. सिलेंडर या पॉईंट पासून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. त्यानंतर मग हा पॉईंट राहील इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. दोन्ही लाईन डिलीट करा. त्यानंतर मी 2 सर्कल काढून घेऊ पहिले. हा एक सर्कल आणि हा एक सर्कल. हा जो सेंटर पॉईंट आहे, या पॉईंट पासून त्यांनी इकडे 26 डायमेन्शन दिलेलं आहे. 26
एंटर. इथून इथपर्यंत ड्रॉ करायचा, म्हणजे आपल्याला याचा मिड पॉईंट भेटून जाईल. सी एंटर सर्कलसाठी सेंटर पॉईंट हा मिड पॉईंट घ्यायचा आणि ती रेडियस दिली, म्हणजे ऑटोमॅटिक राहिलेली 9ची रेडियस आली. आतला डायमीटर दिलेला आहे 10चा. सी एंटर, सेंटर पॉईंट दिला आणि 5ची रेडियस दिली. टी आर एंटर ट्रिम, हे ट्रिम केलं, हे ट्रिम, हे ट्रिम. ही लाईन रेफरन्सची डिलीट करून टाकली. आता इथून ही लाईन इथे गेलेली आहे, ती ही लाईन आपल्याला कुठपर्यंत घ्यायची आहे, तर या पॉइंट पर्यंत. हा जो पॉइंट आहे इंटरसेक्शनचा, त्या पॉइंट पर्यंत आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची. इथून इथपर्यंत, या पॉइंट पासून इथपर्यंत. टी आर एंटर ट्रिम, हे ट्रिम केलं, हे ट्रिम केलं. आता सेम जेव्हा आपण टॉप व्ह्यू बघू तर इथे लाईन नाहीये. ओके, खालची जी लाईन आहे ती जरा लेफ्ट साईडला आहे आणि हा जो पॉइंट आहे तो राईट साईडला. सेम इथे हे येणार नाही. बाहेरचं पोर्शन डिलीट, ट्रिम, ट्रिम, ट्रिम. त्यानंतर मग हा टॉप व्ह्यूने हा एक जराशी थिकनेस दिसेल 6 mm ची, ही एक थिकनेस दिसेल 6 mm ची. मधलं त्यांनी डिस्टन्स दिलं इथून इथपर्यंत 10चं. इथे काय जास्त नसणार आहे. जागी सेंटर पॉईंट घेऊ. या लाईनला आपण ऑफसेट टाकून देऊ. 5 5 वरती. ओ एंटर, 5 एंटर. ही लाईन वरच्या साईडला, ही लाईन खालच्या साईडला. त्याच्यानंतर मग परत ऑफसेट टाकणार. 6ची थिकनेस आहे. 6 एंटर. ही लाईन वरती, ही लाईन खालच्या साईडला. टी आर एंटर ट्रिम, हे ट्रिम करून टाकलं. बाहेरचं ट्रिम होईल, बाहेरचं ट्रिम होईल. त्यानंतर मग ही मधली लाईन आहे. आता आपल्याला ही जी लाईन आहे ती ह्या पॉईंट पर्यंत ड्रॉ करायची, म्हणजे हा जो पॉईंट आहे टँजंटचा, टँजंट पॉईंट पर्यंत इथपर्यंत ही लाईन येणार. एक्सटेंड साठी ई एक्स एंटर एक्सटेंड. शॉर्टकट लिहिला नसेल तर लिहून घे. एक्सटेंड साठी ई एक्स एंटर. ही लाईन डिलीट केली. टी आर एंटर ट्रिम, खालच्या साईडला जाणार आहे सिलेंडरचा. हा असा आपला टॉप व्ह्यू आला. ओके, त्याच्यात डॉटेड वगैरे राहिलेलं आहे. डॉटेड आपण नंतर ड्रॉ करू. त्याचा साईड व्ह्यू काढून घेऊ. साईड व्ह्यू मध्ये सेम या साईडने जर का बघितलं तर हा जो सिलेंडरचा पोर्शन आहे तो रेक्टँगल दिसेल. हा पण आपल्याला रेक्टँगल दिसेल. ओके? हळूहळू ते कळतील ते असाइनमेंट हे जे आहेत ते. आज एक जरा 10 12 असाइनमेंट प्रॅक्टिस केल्या सर छोट्या जरा ते कळलं असतं तुम्हाला. हळूहळू जाऊ का. आता ह्या साईडला आपण रेक्टँगल ड्रॉ करणार. ओके, ह्या साईडने. तर हा जो रेक्टँगल आहे त्याचा डायमीटर दिलेला आहे, म्हणजे याचा सर्कलचा डायमीटर दिलेला आहे 18चा. ओके, तर हा असा 18चा येईल. ही 6ची लेंथ येईल. हा असा पोर्शन येईल या साईडने. सेम खालच्या साईडने तसंच. त्यानंतर मग हा सिलेंडरची इथे एक लाईन असेल, इथून खाली एक लाईन असेल आणि मागच्या साईडचं हे डॉटेड मध्ये येईल. नेहमी फ्रंट व्ह्यूच्या बाजूला साईड व्ह्यू असतो. लेफ्ट साईडला येणार लेफ्ट व्ह्यू. हे समजा हाईड करायची असतं तिथून आपण हाईड करू शकतो. हाईड आउट, हाईड आउट. त्याच्या डायमेन्शन बघू किती बाय कितीचं असेल. हाईट आहे 36चा डायमीटर आणि ही लेंथ दिलेली आहे 46ची. हे असं कॅरी पण करू शकतो. 46 एंटर.
तर सगळ्यात पहिला ह्याचा रेफरन्स घेऊ. या पॉईंट पासून इथपर्यंत, इथून इथपर्यंत एंटर दाबलं, परत एकदा एंटर, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत एंटर, एंटर, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत एंटर, परत एकदा एंटर, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत ह्या सगळ्या लाईन डिलीट करून टाकू. आता हा टोटल नसणार आहे. आपल्याला कितीचं ड्रॉ करायचं आहे, तर 18चा डायमीटर आहे. इकडच्या साईडने 6ची आपण हाईट ड्रॉ केली. आता ही मधून दोन्ही साईडला 9 ऑफसेट टाकून टाकू. एल एंटर, आधी एक मिड पॉईंटची लाईन ड्रॉ केली, एंटर दाबलं, ओ एंटर ऑफसेटसाठी 9चं डिस्टन्स, ही लाईन लेफ्ट साईडला, ही लाईन राईट साईडला, सेंटर लाईन डिलीट करून टाकू. टी आर एंटर ट्रिम, सगळं स्ट्रीम होईल. हे सध्या आता मी ट्रिम करतो, नंतर आपण परत, नंतर आपल्याला शक्य नाही इकडच्या साईडला येणारच नाही एवढं दिसत. या सिलेंडरची ही लाईन आली, ही लाईन आली. 46ची लेंथ आहे सिलेंडरची. आता राहिलं फक्त हे मागचं पोर्शन. तर काल एक मेथड दाखवली होती सिंपल वाली. पहिले ही लाईन ड्रॉ करून घ्यायची, या लाईन पर्यंत आपण एक्सटेंड करून घेऊ, ई एक्स एंटर, आणि ह्याचा आपण रेफरन्स घेऊ या पॉईंट पासून इथपर्यंत, इथून व्हर्टिकल लाईन सेम या पॉईंट पासून इथपर्यंत, इथून ही व्हर्टिकल लाईन, इथून इथपर्यंत, इथून ही व्हर्टिकल लाईन, इथून या इन्क्लाइन लाईन वरती क्लिक नको करूस. ती लाईन नाही तर वाकडे ड्रॉ होते. म्हणजे आपण समजा या पॉईंट पासून या लाईन वरती क्लिक केलं तर ती लाईन इन्क्लाइन ड्रॉ होणार. ही जराशी इन्क्लाइन असते. मी एक्स्ट्रा ड्रॉ करायची, नंतर मग ट्रिम करायची. समजा परत एक मी लाईन ड्रॉ केली तर आधीच्या लाईन आणि आत्ताच्या लाईन मध्ये डिफरन्स दिसेल तुला. ठीक आहे. आता या मेन लाईन आता एवढं स्ट्रीम करून घेऊ, बाकीचं सगळं डिलीट करून टाकू. सिलेंडर जो आहे तो या पॉईंट पासून स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे? इथून हा जो मागचा जी प्लेट आहे ते, म्हणजे आपला जो रेक्टँगल आहे तो या इंटरसेक्शन पॉईंट पासून स्टार्ट होईल, इथून इथपर्यंत एंटर, सेम या पॉईंट पासून इथून इथे ही लाईन, ही लाईन, या दोन लाईन डिलीट करून टाकू. टी आर एंटर ट्रिम, इथे क्लिक करायचं आणि इथे क्लिक करायचं. अलीकडे क्लिक केलं आणि त्यानंतर मग इथे क्लिक केलं. आता हे मागच्या साईडला जाणार आहे, त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, डॉटेड मध्ये असं. डॉटेडचं सेटिंग करून घेऊ. अदर, लोड, डॅश स्पेस, ओके, ओके. इथून डॉटेड ऑन ठेवून देतो. ऑटोकॅड मध्ये सिलेक्शनचे दोन टाइप्स येतात. एक समजा मी इथे क्लिक केलं आणि इकडे जातो, तर ग्रीन कलरचा बॉक्स आहे. ग्रीन कलरचा बॉक्स मध्ये जरासं जरी इंटरसेक्शन झालं तर तो ऑब्जेक्ट सिलेक्ट होणार आहे. ओके. ब्ल्यू कलर मध्ये तो सिलेक्ट होणार नाही. ब्ल्यू कलर मध्ये कधी सिलेक्ट होईल, जेव्हा तो बॉक्सच्या आतमध्ये असेल तेव्हा सिलेक्ट होईल.
हा. इथे पॉईंट 2 करू. त्यानंतर मग डॉटेड होल. सेम इकडच्या साईडला बाकीचा सगळा पोर्शन डिलीट करू. जेव्हा पण होल येईल तिथे त्याचा डॉटेड राहणार. तर ही जी प्लेट आहे, ही प्लेट म्हणजे ही प्लेट झाली. ओके. त्याच्या आतमध्ये हा होल गेलेला आहे. म्हणजे हा जो होल आहे तो, त्याचा आपण हा. डॉटेड बघू कुठे येतोय. इथून इथे या पॉइंट पासून त्याच लाईन वरती येतोय. जरासं पण डिस्टन्स इकडे तिकडे नाहीये. त्यामुळे ह्या ह्या लाईनचा डॉटेड काढायची गरज नाही, म्हणजे तिथे ऑलरेडी ही लाईन आलेली आहे. ओके. सेम राईट साईडला ही लाईन येऊन जाईल. ही लाईन आणि ही लाईन एकाच लाईन मध्ये येतात. 10चा डायमीटर असल्यामुळे मी किती दिलेलं आहे, इकडे 10चा डायमीटर आहे आणि हे पण 10चा डिस्टन्स आहे, त्यामुळे ते एकाच लाईन मध्ये येतात. अजून याच्यात काय राहिलंय का? हा जो मागची जी प्लेट आहे, okay, ही वाली, त्याच्या आतमध्ये हे दोन होल्स आहेत. ओके. तर त्याचा एक डॉटेड येईल. सेम इथून इथपर्यंत डॉटेड असेल, हे मधलं नसणार. त्यानंतर मग परत इथे डॉटेड असेल. ही मधली लाईन, ही लाईन डिलीट केली. म्हणजे ही फक्त एवढी डॉटेड वाली उभी प्लेट आहे मागची ही वाली, आणि त्याच्या आतमध्ये हा होल असेल. दोन प्लेट असल्यामुळे दोन होल दाखवावे लागतील. एक हा पहिला होलचा, हा मागच्या प्लेटवरचा होल. परत त्याची एक लाईन ड्रॉ केली. सेम झालं कम्प्लीट. ही एक लाईन आणि ही एक लाईन या एका प्लेटची आली. सेम हा जो होल आहे त्याची ही एक लाईन आणि ही एक लाईन. तर हे झालं थर्ड अँगल मेथडने. वेगळं काय नसणार आहे. आता सेव्ह करताना कसं कसं खूप सारे असाइनमेंट्स आहेत या. आता इथे पेज नंबर 2 आहे, पेज नंबर 2, आणि असाइनमेंट एक्सरसाइज नंबर 44 आहे. इथे सेव्ह करताना PG2 आणि एक्सरसाइज 44, ते प्रॉपर एक फोल्डर वगैरे बनव, ऑटोकॅडचा प्रॅक्टिसचा वगैरे, आणि त्याच्या आतमध्ये वगैरे फाईल हा. सेव्ह करायची. तेही सेव्ह करायचे. कंट्रोल शॉर्टकट आहे, कंट्रोल सारखं करत राहायचं. ओके. स्टार्टिंग पासून पार्ट जो आहे तो सेव्ह करत राहायचा. ओके. सॉफ्टवेअर वगैरे पण क्रॅश होतो. जेवढं आपलं समजा एक स्टार्ट केलंय 5 मिनिटं झाली, आणि त्याच्यानंतर मग समजा सॉफ्टवेअर क्रॅश झाला, तर जेवढं आपण 5 मिनिटाचं काम केलेलं आहे तेवढं सगळं डिलीट होऊन जाईल. त्यामुळे स्टार्टिंग पासून सेव्ह करायचं. कुठल्या याच्यात कशात डाऊट आहेत या लाईन मध्ये, कुठली लाईन अशी कळली नाही वगैरे? नाही कळालं.
ठीक आहे, पहिल्या पेजवरचे हे मग आज ड्रॉ कर, आताची असाइनमेंट आणि हे असं. ठीक आहे. जेवढे प्रॅक्टिस करता येतील तेवढे करायचे आहेत आपल्याला. ठीक. हा. करू क्लोज. पहिल्याचे आपलं नॉर्मल फर्स्ट टाइमनीच करू ना, फर्स्ट अँगल. आता थर्ड अँगल मेथडने करू. ठीक आहे. मोस्टली कंपनीमध्ये थर्ड अँगल मेथड वापरली जाते. फर्स्ट अँगल हा. मेथड फर्स्ट हे इंटिरियर डिझायनर्स वगैरे मोस्टली वापरतात. इंटिरियर डिझायनर, आर्किटेक्ट वगैरे. ठीक आहे. चालतं.